विरोधकांनी प्रेस घेऊन काही सांगितलं मला माहीत नाही आणि विरोधक जेव्हा बैठका घेतात तेव्हा त्यांच्याकडे माहिती खरी येते का ते माहीत नाही. जे काही बोललं गेलं त्याचं राजकारण करायचा प्रयत्न आहे. आपण काय केलं, गेल्या आठवड्यातच आपण स्पष्ट सांगितलं होतं की प्रत्येक गावामध्ये चावडी वाचन होणार आहे पंचनाम्यांचं. त्यामुळे माझ्या घरात पाणी गेलं असेल आणि यादीत माझं नाव नसेल तर मी तक्रार द्यायची, लगेच यादीत नाव येईल. माझे काही पशुधन दगावलं असेल आणि यादीमध्ये जर माझी संख्या कमी असेल तर मी तिथल्या तिथे सांगून यादीमध्ये माझं नाव टाकून घ्यायचं आहे. तसंच पिकाच्या बाबतीमध्ये माझं समजा बागायती पीक असेल आणि दाखवताना जिरायती दाखवलं असेल तर ती दुरुस्ती देखील करून घ्यायची आणि त्याच पद्धतीने प्रत्येक गावात, धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात चावडी वाचन होणार आहे. आणि कुठल्याही गावामध्ये एखाद्या शेतकऱ्याची जमीन खरडून गेली असेल आणि त्या यादीमध्ये वाचन करताना नाव आलं नाही तर तिथल्या तिथे त्यांनी गावातच तक्रार देऊन तिथे तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, त्यांच्या माध्यमातून नाव घ्यायचं आहे यादीमध्ये आणि पंचनामा करून घ्यायचा आहे. हे आधीच अगदी ठरलेलं आहे. विरोधक आहेत ते फक्त तुळजापूरची चिंता करत आहेत. त्यांनी जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सांगायला हवं की कुठेही काही राहिलं असेल तर चावडी वाचन जे आपण सांगितलंय जे आता होणार आहे त्या चावडी वाचनाच्या माध्यमातून अगदी भूम, परांडा, वाशीपासनं कळंब, धाराशिव, तुळजापूर, उमरगा आणि लोहारा कुठेही जमीन खरडून गेलेली आहे आणि आली नाही तर ते सांगणं आणि इन्क्लूड करून घेणं अपेक्षित आहे.